नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एकदा. तर बघा, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया. तर पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो आहे की खगोलशास्त्राचा प्रतिष्ठित शॉ पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे. तर ऑप्शन दिलेला आहे पूजा तोमर, श्रीनिवास कुलकर्णी, नीना सिंग की पूर्णिमा देवी बर्मन. तर खगोलशास्त्राचा प्रतिष्ठित शॉ पुरस्कार 2024 हा श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, परीक्षेमध्ये असेच ऑड ऑप्शन ऑड पुरस्कार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर पूजा तोमर कोण आहे, तर UFC जी लीग आहे त्या जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय ठरलेल्या आहे पूजा तोमर, पहिल्या महिला भारतीय. नीना सिंग कोण आहे, तर CISF जे आहे, ठीक आहे, CISFच्या पहिल्या महिला प्रमुख ठरलेल्या आहे नीना सिंग. मोस्ट MP करा. त्यानंतर पूर्णिमा देवी बर्मन यांना कोणता अवॉर्ड देण्यात आलेला आहे, तर पूर्णिमा देवी बर्मन यांना व्हिटले पुरस्कार देण्यात आलेला आहे, जो की पर्यावरणासंबंधित आहे. तर चारही पॉईंट लक्षात ठेवायचे आपल्याला. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगातील बर्ड फ्लूचा विषाणूचा पहिला मानवी मृत्यू कोणत्या देशामध्ये झालेला आहे. जॉर्डन, मेक्सिको, भूतान की स्वीडन. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेक्सिको. तर मेक्सिकोमध्ये पहिला मानवी मृत्यू झालेला आहे बर्ड फ्लूमुळे. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला. तर बघा, WHOची स्थापना ही 7 एप्रिल 1948 करण्यात आलेली आहे आणि 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवससुद्धा असतो. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. ऑप्शन आहे राजीव कुमार, अरविंद पानगडिया, संजय वर्मा की देवेंद्र कुमार. तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पानगडिया यांची निवड करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे जो वित्त आयोग आहे, या वित्त आयोगाची स्थापना ही कलम 280 केली जाते आणि वित्त आयोगाच्या शिफारसी म्हटलं तर 281. वित्त आयोगाची स्थापना ही राष्ट्रपतीमार्फत केली जाते. IVF सुविधा म्हणजेच काय, इन व्हिट्रो फर्टिलायझेशनची मोफत सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणतं ठरलेलं आहे. ऑप्शनमध्ये आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र की गोवा. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे गोवा. तर IVF सुविधा मोफत देणारे भारतातील पहिले राज्य गोवा ठरलेले आहे आणि नळाद्वारे संपूर्ण घरांना पाणी पुरवठा करणारे पहिले राज्य गोवाच आहे. भारतातील क्षेत्रफळाने ते सर्वात लहान राज्य आहे, मात्र लोकसंख्येने सर्वात लहान राज्य जर विचारले तर ते आहे सिक्कीम. आणि मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. भारतातील पहिला खत कारखाना सिंद्री कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. तर भारतातील पहिला खत कारखाना सिंद्री या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. तर तो कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, तर ते राज्य आहे झारखंड. मोस्ट MP करायचं आहे. आणि झारखंडला एक महोत्सवसुद्धा साजरा केला जातो, त्या महोत्सवाचं नाव आहे सरहुल महोत्सव. ओके, आणि झारखंडची जी राजधानी आहे ती आहे रांची. तो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तर भारताच्या स्वदेशी AI चॅटबॉटचे नाव काय आहे. AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही संगणकाची 5th जनरेशन आहे. ओके, ऑप्शन आहे हनुमान AI, चक्र AI, विक्रम AI की संकल्प AI. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हनुमान AI. जे आपलं स्वदेशी आपण AI चॅटबॉट जे तयार केलेलं आहे त्याचं नाव आहे हनुमान AI. सुलतान अझलन शाह हॉकी चषक 2024 कोणत्या संघाने पटकावलेला आहे. ओके, विजेता संघ कोणता ठरलेला आहे. ऑप्शन आहे जपान, पाकिस्तान, भारत की मलेशिया. तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जपान आणि उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. किंवा असंही विचारू शकते की सुलतान अझलन शाह चषक कशा संबंधित आहे. हॉकी. मागं आयोगाने देवधर चषक विचारलेला होता, जो की क्रिकेट संबंधित आहे. इराणी चषक पण क्रिकेट संबंधित आहे. रणजी चषक पण क्रिकेट संबंधित आहे. मात्र तुम्हाला विचारलं की आगा खान कप कशा संबंधित आहे, तर आगा खान कप हा हॉकी या खेळासंबंधित आहे. ओके, त्यानंतर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 17 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबरला जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस साजरा केला जातो. युनायटेड नेशनने SDGs ठरवलेले आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे की 15 वर्षासाठी आहे. कालावधी आहे 2016 ते 2030. तर याच्यामधलं लक्षात असू द्या, जी एकूण ध्येय जे आहे याचे, ते एकूण जे ध्येय आहे ते आहे एकूण 17. तर या 17मध्ये स्टुडंट लक्षात घ्या, 17मधलं पहिलं जे ध्येय आहे ते आहे दारिद्र्य नष्ट करणे. पहिलं जे प्रमुख ध्येय आहे ते आहे दारिद्र्य निर्मूलन करणे. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला.
त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, याला IMP करायचं आपल्याला, की पूर्वोत्तर भारतातील पहिली पोलीस महासंचालक कोण बनलेले आहे? इदा शिशा नोगोरांग. ह्या कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक बनलेले आहे? ओके, आणि पूर्वोत्तर भारतातील त्या पहिली महिला पोलीस महासंचालक ठरलेले आहे. ऑप्शन आहे मेघालय, नागालँड, आसाम की सिक्कीम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मेघालय. तर त्या मेघालय या राज्याच्या पोलीस महासंचालिका बनलेल्या आहेत. असंच महाराष्ट्रामध्ये पहिल्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला बनलेल्या आहे. हा एक पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, विधान परिषद निर्माण करणे आणि नष्ट करणे हा संसदेला अधिकार कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे? कलम 76, कलम 76 महान्यायवादी संबंधित आहे, कलम 48 कॅग संबंधित आहे, 165 जे आहे ते आहे राज्याचे महाधिवक्ता, आणि याच्यातली जी शेवटची कलम आहे कलम 169 ही आहे विधान परिषद निर्माण करणे आणि नष्ट करणे, आणि हा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. ओके, मात्र स्वतःहून संसद निर्माण आणि नष्ट करू शकत नाही, यासाठी त्या राज्याच्या विधानसभेची संमती आवश्यक असते. तर हे होते महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. लवकरच भेटू. तुम्हाला टेक केअर. थँक्यू सो मच. 60 सीऑक्स नावाचं जे हेलिकॉप्टर आहे भारत कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे? हेलिकॉप्टरचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, MH-60 सीहॉक्स हेलिकॉप्टर. तर भारत कोणत्या देशाकडून खरेदी करत आहे? अमेरिका, चीन, फ्रान्स, जपान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमेरिका या देशाकडून आपण MH-60 सीहॉक्स नावाचं हेलिकॉप्टर खरेदी करत आहे. अपाचे नावाचं हेलिकॉप्टरसुद्धा आपण अमेरिका या देशाकडूनच खरेदी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं एक राफेल नावाचं जे विमान आहे ते आपण फ्रान्स या देशाकडून खरेदी केलेलं आहे. तर हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेल्वे अपघातापासून संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन यंत्रणेचं नाव काय आहे? ऑप्शन आहे उग्रम, कवच, विक्रम की प्रज्ञान. तर रेल्वे अपघातापासून संरक्षण करण्यासाठी जे नवीन यंत्र सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे कवच. आणि मग उग्रम काय आहे? तर हे पहिली स्वदेशी ॲसॉल्ट रायफल आहे, तिचं नाव आहे उग्रम. विक्रम जे आहे, आपण जे चंद्रयान 3 लॉन्च केलेलं होतं, चंद्रयान 3 जे लॉन्च केलं होतं त्यामध्ये जे लँडर होतं त्या लँडरचं नाव विक्रम असं आहे, तर जे रोहर होतं त्याचं नाव प्रज्ञान आहे. मात्र रेल्वे अपघातापासून संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जे नवीन यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं नाव कवच असं आहे. ठीक आहे, नावावरून पण लक्षात येते. भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? राजीव कुमार, अरविंद पानगडिया, संजय वर्मा की देवेंद्र कुमार. प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजीव कुमार. आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना ही 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली होती, म्हणून 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते भारताचे ते सुकुमार सेन होते, तर पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी ह्या होत्या. आता अलीकडेच महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे, तर ती विधानसभा निवडणूक राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली आहे, कारण राज्याची विधानसभा, विधान परिषद यांच्या जे निवडणुका घेतल्या जाते त्या केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, चौथे जल पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र की गोवा. तर अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याला चौथा जल पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे. 2023 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता नक्की सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार जो अवॉर्ड आहे तो महाराष्ट्र सरकारला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अचूक उत्तर जे आहे ते आहे रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली आहे. मग माधवीपुरी बुच कोण आहे? जे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, सेबीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे. सेबीची स्थापना ही 1988 मध्ये करण्यात आली होती आणि सेबीला वैधानिक दर्जा हा 1992 मध्ये देण्यात आलेला होता. ओके, सेबी काय करते तर भारतातील जेवढेही शेअर मार्केट आहे त्या शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी नावाची संघटना करत असते. विजया रहाटकर ह्या आपल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहे. ओके, त्या पहिले अगोदर लक्षात असू द्या की आपला जो महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे त्याच्यासुद्धा त्या अध्यक्ष राहिलेल्या आहे. तर विजया रहाटकर आता सध्या आताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा हे 1990चा आहे, मात्र राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही 1992 मध्ये करण्यात आलेली होती. ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ICA जागतिक सहकार परिषद आहे, त्याचे आयोजन कुठे केलेले आहे? कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई की पणजी.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. पहिल्यांदाच भारतामध्ये भरत आहे, त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता ICA म्हणजे काय होते, तर हे होते इंटरनॅशनल कॉर्पोरेशन अलायन्स. ओके, आता याची स्थापना कधीची आहे, तर ती आहे 1895चं. ओके, याचं जे मुख्यालय आहे ते कुठं आहे, नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, ऐवज या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? अमोल पालेकर, TN शेषन, साक्षी मलिक की युवराज सिंग? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमोल पालेकर यांचं हे आत्मचरित्र आहे. TN शेषन यांचं एक पुस्तक चर्चेमध्ये होतं, थ्रू द ब्रोकन ग्लास. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. साक्षी मलिक यांचं जे आत्मचरित्र आहे ते आहे विटनेस. ओके, साक्षी मलिक यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं नाव आहे विटनेस. आणि युवराज सिंग संबंधित जे पुस्तक आहे ते आहे टेस्ट ऑफ माय लाईफ. ओके, हे पण तुम्ही युवराज सिंग यांचं पुस्तक लक्षात ठेवायचं आहे. हिंसाचार निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो? तर महिला हिंसाचार निर्मूलन दिवस हा 25 नोव्हेंबरला साजरा केला जातो. अलीकडेच हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. महिलांवर जे हिंसाचार होतात त्याला आळा घालण्यासाठी हा दिन विशेष साजरा केला जातो 25 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबरला अलीकडे संविधान दिवस साजरा करण्यात आलेला आहे, कारण आपण संविधान 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारले होते, तर 26 जानेवारी 1950ला ते लागू झालेले होते. आणि 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. त्यानंतर IPL 2025मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? म्हणजे आता IPLला जी सुरुवात झाली होती ती 2008मध्ये झाली होती, तर IPLच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरलेला आहे, ज्याला 27 करोडमध्ये लखनौ सुपर जायंट्स ओके या संघानं खरेदी केलेलं आहे. त्यामुळे ऋषभ पंत चर्चेमध्ये आहे, आपल्याला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे, भारताचे नवीन महालेखा परीक्षक म्हणून संजय मूर्ती यांची निवड करण्यात आलेली आहे. तर तुम्ही सांगा मग कॅग संबंधित कोणते कलम घटनेमध्ये आहे? कलम 76, कलम 148, कलम 165 की कलम 169? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम 148 नुसार महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके, कलम 76 कशा संबंधित आहे, तर महान्यायवादी जर म्हटलं तर त्या संबंधित कलम आहे 76. 165 काय आहे, राज्याचे जे महाधिवक्ता असतात त्यांची जी कलम आहे ती आहे 165. तुम्ही मला खाली सांगा की महाराष्ट्राचे सध्या महाधिवक्ता कोण आहेत? आणि कलम 169 आहे, विधान परिषदेची निर्मिती करणे आणि विधान परिषद नष्ट करणे हा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे, तो कलम 169 नुसार देण्यात आलेला आहे. तर हे होते आजचे महत्त्वाचे 10 प्रश्न. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.